आज महाराष्ट्रामध्ये लाखो कीर्तनकार ज्यांच्यामुळे तयार झाले ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराज. जोग महाराजांच्या जीवनामध्ये अखंड नामचिंतन, अखंड नामस्मरण, अखंड भगवान परमात्म्याचं स्मरण, अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन. शेवटच्या काळामध्ये सद्गुरु जोग महाराज आजारी पडले आणि पुण्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जोग महाराजांना ऍडमिट करण्यात आलं. काही काळ गेल्यानंतर एक दिवस जोग महाराज ते दवाखान्याच्या खोलीमध्ये कॉटवरती झोपलेले. त्यांच्या शेजारी सोनोपंत मामा दांडेकर त्यांची काळजी घेण्याकरता, त्यांची देखभाल करण्याकरता. आणि अचानक जोग महाराजांनी हसायला सुरुवात केली. जोग महाराज हसू लागले. दांडेकर बोलले, जोग महाराज काय झालं हसायला? तुम्ही आजारी आहात, दुर्धर आजार तुम्हाला झालेला आहे आणि आजारी असताना सुद्धा तुम्ही काय हसताय? जोग महाराज बोलले, मी जोग महाराजांची भाषा सांगतो. म्हणजे जोग महाराजांचं चरित्र ऐकलं, त्यामध्ये भाषा अशी आली. जोग महाराज म्हणली, बाळ सोन्या, म्हणजे सोनोपंत दांडेकरांना सोन्या म्हणायची आवडीने. सोन्या, तू समोर पाहिलं का कोण आलंय? मामा म्हणले, महाराज मला दिसत नाही. अरे नीट बघ ना कोण आलंय. अहो नाही दिसत महाराज. नाही दिसत? त्या दारामध्ये यम आला. यम आलाय न्यायला. एक करशील का सोन्या? काय महाराज? खाली जा, टांगा मिळतोय का पा. कशा करता? मला आत्ताच्या आत्ता आळंदीला जायचंय, मला आत्ताच्या आत्ता ज्ञानोबरांचं दर्शन करायचंय. अरे हातामध्ये सलाईन लावलेली, दवाखान्यामध्ये असताना डॉक्टरची परवानगी नाही. दांडेकर मामा बोलले, महाराज तुम्ही आजारी आहात, तुम्हाला ताप आहे आणि तापाच्या भारामध्ये तुम्ही काहीही बोलताय. कारण ताप आल्यानंतर माणसं बडबड करतात. दांडेकर मामांना वाटलं डोक्यामध्ये ताप असल्यामुळे त्यांना भ्रम होत असेल. सांगितलं, ऐक सोन्या, आत्ताच्या आत्ता खाली जा, टांगा पा, मला आळंदीला जायचंय. अरे जोग महाराजांची आज्ञा होती. दवाखान्याच्या खाली आले, एक टांगा बोलावून आणला. जोग महाराजांनी हाताची सलाईन काढली, जिन्यावरून खाली उतरले, टांग्यामागे पाठीमागे बसले. दांडेकर मामा पुढे बसले. टांगा आळंदीच्या दिशेने धावू लागला. तसा जसा तो टांगा आळंदीच्या दिशेने धावू लागला ना, जोग महाराज जास्त हसू लागले, जास्त हसायचे. दांडेकर मामा बोलले, मामा झालं काय? महाराज झालं काय हसण्याकरता? अरे पहा ना, तुला समोर दिसतं का? अरे महाराज, दांडेकर मामा बोलले, काय पाहता? अरे पहा ना तो यम कसा टांगायच्या मागे पळतोय. अरे पहा ना तो यमदूत कसा माझ्या पाठीमागे पळतोय. पहा ना तो काळ कसा माझ्या पाठीमागे पळतोय. दांडेकर मामांना मात्र काळ काय दिसायला तयार नव्हता. जोग महाराज बोलले, ऐक, हा किती माझ्या पाठीमागे पळला ना, अरे जोपर्यंत आळंदी येत नाही ना, ज्ञानोबरायांचं दर्शन घडत नाही ना, तोपर्यंत हा विष्णू जोग प्राण सोडणार नाही. अरे पाहता पाहता टांगा पादुका मंदिराजवळ आला. विचारलं, सोन्या, टांगा कुठपर्यंत आला? महाराज, पादुका जवळ टांगा आला. डोळ्यामधून अश्रू वाहू लागले. सोन्या, अरे ज्याच्याकरता आयुष्यभर परमार्थ केला ना, तो परमार्थ आज यशस्वी झाला. अरे पाहता पाहता तो टांगा इंद्रायणीच्या पुलावरती आला. विचारलं, सोन्या, कुठं आला टांगा? महाराज, आला इंद्रायणीच्या पुलावरती आला. अरे पाहता पाहता टांगा ज्ञानोबरायांच्या समाधीच्या मंदिरासमोर आला. विचारलं, सांग सोन्या, कुठं आला टांगा? महाराज, ज्ञानोबरायांच्या दारामध्ये आला टांगा. अरे उठून बसले टांग्यामध्ये. मंदिराचं दार उघडं होतं, बाहेरून समाधी दिसत होती. अरे समाधीकडे पाहिलं, डोळे घट्ट मिटले. सांगितले, सोन्या, एक काम करतोस, एक ग्लास घे, त्या ग्लासामध्ये इंद्रायणीचं पाणी आण, समाधीवरती टाक. ते समाधीवरचं पाणी पुन्हा ग्लासमध्ये आण, माझ्या मुखामध्ये सोड. सोनोपंत मामांनी इंद्रायणीचं पाणी भरून आणलं, समाधीवरती पाणी टाकण्यात आलं. तेच पाणी जोग महाराजांच्या मुखामध्ये सोडलं. ज्ञानोबरायांकडे डोळे बंद करून पाहिलं आणि आपला प्राण सोडून दिला. याला म्हणतात, एका जनार्दनी वासुदेव चिंतिता, यमकाळ दूत पलटी नाम ऐकता. ज्ञानेश्वर.